टोपीवाला आणि माकडं. एका गावात एक टोपीवाला राहत होता. तो रंगीबिरंगी टोप्या विकण्यासाठी गावोगावी जायचा. एके दिवशी एका गावात टोप्या विकून दुसऱ्या गावात टोप्या विकण्यासाठी जंगलातून जात असताना त्याला थकल्यासारखे वाटू लागले. म्हणून तो एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. काही वेळातच त्याचा डोळा लागला. त्या झाडावर बरीच माकडं होती. टोपीवाल्याला झोपलेले पाहून माकडं खाली आली व त्याच्या टोपलीतील टोप्या घेऊन पुन्हा झाडावर जाऊन टोप्या घालून सर्वजण उड्या मारू लागले. थोड्या वेळाने टोपीवाला झोपेतून जागा झाला. बाजूला असलेल्या टोपलीतून टोप्या गायब झाल्याचे पाहून तो आजूबाजूला पाहू लागला, पण टोप्या काही दिसल्या नाहीत. अचानक त्याची नजर झाडावर टोपी घातलेल्या माकडांवर पडली. टोपीवाला विचार करू लागला की आता यांच्याकडून टोप्या मिळणार तरी कशा. थोड्या वेळाने त्याला माकडं त्याची नक्कल करत असल्याचं पाहून काहीतरी सुचलं व लगेच त्याने आपल्या डोक्यावरील टोपी काढून खाली फेकली. नक्कल करण्यासाठी ओळखले जाणारे माकड. त्यांनी नक्कल करत आपल्या डोक्यावरील टोप्या काढून खाली फेकल्या. टोपीवाल्यांनी सर्व टोप्या एकत्र करून आपल्या टोपलीत ठेवून पुढच्या गावात टोप्या विकण्यासाठी आनंदाने तिथून निघून गेला. या कथेतून आपल्याला शिकायला भेटते, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणखी नवीन नवीन गोष्टींसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.